त्यातल्या 6-7 करोड मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो, कौतुक करतो तुमचं सुद्धा। विशेष करून शेवटी काही हो, पण माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली। खूप प्रतीक्षा होती, अनेक शतकापासून ती लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलंय। म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाचं, या काढलेल्या तीनही JRचं, समाजाला सगळं याचं क्रेडिट देतो। सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं, मी फक्त नाममात्र आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय, पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही, कोणी ठेवायचे पण नाही। ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅजेटियर लागू करायचं, त्याचा JR निघणं खूप आवश्यक होतं। जो 1881 पासून काढला नाही, एक साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती। 75-76 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून, मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅजेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती। साधी ओळ लिहून एक, फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा। एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवून कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही, विश्वास ढळू द्यायचा नाही। कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो। हो, निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी, हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो। माझे 7 करोड गोरगरीब जनता आणि मी, बाकीच्यांचं काहींचं पोट याच्यासाठी दुखत असतं। आता त्यांच्या हातातून सगळं गेलं। त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं, ज्या गॅजेटवर राजकारण करायचं होतं, जे काही नाटकं आधीमध्ये करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलंय पूर्ण। मग आता काय करायचं, काहीतरी म्हणायचं। हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोललेले नाहीत, आणि ही आजची घटना नाही, अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे। माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी, कुठलाही म्हणतो, सुरुवातीचे 8 ते 15 दिवस मराठ्यांना वाटतं आयले हे नव्हतं करायला पाहिजे, आणि 8-15 दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं। मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या। आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट लावलं। मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचवून राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा। कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही, हे खूप टोळ्या उठणार आहेत। आणखी सरकारच्या बाजूनं बोलून निगेटिव्ह पसरायचं आणि कोणत्या तरीला खुश करायचं, समजून घ्या। मी 2-3 मिनिटातच सांगणार आहे, कारण घसा बसतो म्हणून। ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी 3 जणांची समिती केली, गाव स्तरावर, तालुका स्तरावर। हैदराबादमध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी 3 जणांची समिती केली।
ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार. प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या सातबाऱ्यावरती त्या 3 जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार, एडीएम, कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो GR आहे. शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही. शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाहीत. आणि बाबा हो, मी का वाटोळं करेन तुमचं? मराठा समाजाचं मी का वाटोळं करीन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी. नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं आहे कोणाचं? बोलला काय नाही बोलला काय, उगं म्हणणं हे म्हणून बोलितो. बोल आमका तज्ज्ञ, बोल तमका तज्ज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्यात मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकीबाळीचं, पोराबाळांचंच कल्याण करतोय. आणि मग आता हे विषय संपेतच आणला ह्या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं? आपल्याला बोंबलायला, काही मिळवायला काही नाही राहिलं. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळं करील तुमचं? याच्या पुढचं सांगतो, जर असनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात, पाये, मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन, मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले आहेत. सरकार कोणचं असू द्या, हे त्याच सरकारकडून बोलते. ठीक आहे, काही देणं घेणं, त्यांना आपलं महत्त्व द्यायची गरज नाही, सोडून द्या. मी आहे ना, जिवंत आहे तोवर मी तुमचं वाटोळं करायचं असतं ना. 58 लाख नोंदी शोधून 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं, मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं, सारथीमार्फत निधी घेऊन पोरांना पुढं जायला मदतच केली नसती, कित्येक तरी MPSCचे पोरांचे विषय असतील, विद्युतचे असतील, पोलीसमधले असतील, आरोग्यातले असतील, प्रश्नच सोडले नसते. तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे, विश्वास राहिला नाही पाहिजे, ही त्यांचा उद्देश आहे. आणि ते ढळू देऊ नका, कारण मला काही कमायचं नाही. मला फक्त तुम्ही, मराठा समाज आणि तुमचे लेकरं बाळ मोठे झालेले कमवायचे. आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं आहे, याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असल, मला लगेच सुधारित GR पाहिजे. त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे की हो, तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल. मग काय मराठ्याला टेन्शन घ्यायची गरज आहे? हे बघा, मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, आणि मी घालतो. तुम्ही काय काळजी करायची नाही. फक्त एक काम करावं लागेल, हे मुद्दाम सोशल मीडियावर बोलत असले तर इथून मग आपण यांना उत्तर देत नव्हतं, आता यांना द्यावं लागणार. यांनी आयुष्यात काय केलं? मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजासाठी? आम्ही करतो, झगडतो, तर बुळबुळ बुळबुळ आता काय केलं आयुष्यात? आम्ही तरी केलं. आज हजारो पोरी नोकऱ्याला लागले. तुम्ही काय केलं? हैदराबाद गॅझेटियरसाठी GR काढलाय, मसुदा नाही. तो नुसता मसुदा नाही, ड्राफ्ट नाहीये. आले घेऊन पळाले. GRच पाहिजे जागेवरून 3ही काढले.
केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाचा पण काढला. शिंदे समितीने सुद्धा 24 तास काम करायला सांगितलं. आता व्हॅलिडिटी द्यायच्या सांगितल्यात. किती कल्याण व्हायला समाजाचं प्रमाणपत्र द्यायचे सांगितलेत. केसेस माग घ्यायला सांगितल्यात. 8-15 दिवसात महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणे. एक ठेवत नाहीत. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा 8 दिवसाच्या आत नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ठेवत नाहीत. सगळे कामं मी करून घेतोय. फक्त शेवटचं सांगतो, माझं समाजाला एवढंच म्हणणं आहे, संयमी आणि शांत राहा आणि विश्वास ठेवत जा. मला माहिती आहे जे बोललेत त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाहीत आणि बोलणार बी नाहीत, कारण त्यांनी आत्तापर्यंत वाटोळच केलंय. दिलं तर काहीच नाही. 70-75 वर्षात 45 वर्षात मी तरी दिलं. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवतच नाहीत. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण माझं एक म्हणणं आहे, सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय. जाणारे लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे आणि ते बघा तुम्ही टप्प्याटप्प्याने कसं जातंय. माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे, पण ह्यावेळी जी आर आहेत एवढं लक्षात ठेवा. जी आर आहेत आत्तापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूनं लिहिली गेली नव्हती, कारण मराठवाड्यावर जळणारे खूप लोक आहेत. आणि आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय, पश्चिम महाराष्ट्राचं केलंय, म्हणून थोडं पोट दुखत असतं. तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा. प्रत्येक माणूस हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाहीत त्याला घातलेलंच दाखवतो. ध्यानात ठेवा. फक्त तुम्ही शांत राहा. ऐकायचं सोडून द्यायचं. लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे. यावर प्रामुख्याने 2 प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक म्हणजे शिंदे समिती, म्हणजे जो काल GR काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते आणि त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट देते. त्यामुळे नवीन काही नाही असं काही जणांचा दावा आहे. सेकंड, हैदराबाद गॅजेटमध्ये असं आडनाव किंवा नाव अशा नोंदी नाहीत. त्या गावातली इतकी लोक कुणबी आहेत. मग कागदच आधार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचं आडनाव किंवा त्याची वंशावळी, तर मग मिळणार कसा? असे 2 प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि त्यामुळं मराठे जिंकले पण तहात हारले अशी सध्या चर्चा सुरू झाली. हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते. शिंदे समिती गठीत केली त्यावेळेस सुद्धा हे लोक असंच म्हणले होते, काही उपयोग होणार नाही. शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही. मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे, आपलं लक्ष असणार आहे. मात्र एक मोठी बातमी समोर येते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून छगन भुजबळ निघालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या GR वरून भुजबळ नाराज असल्याची माहिती आणि त्यामुळे भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघालेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून छगन भुजबळ बाहेर पडलेत. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप, खरं तर भुजबळांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती, त्यावेळीही त्यांची नाराजी दिसत होती. आता सरकारमध्ये या GR वरून 2 गट पडू शकतात. भुजबळांची तर स्पष्ट नाराजी आहे. अगदी ज्यावेळेला काल मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारनं जो निर्णय घेतला तो निर्णय अपेक्षित नव्हता असं भुजबळांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. आणि त्यानंतर काल निर्णय घेतला आहे. आज कॅबिनेट होते सह्याद्री अतिथीगृहावर आणि त्या कॅबिनेटच्या बैठकीला छगन भुजबळ प्री कॅबिनेट जी होती त्या बैठकीला ते उपस्थित होते. मात्र जी कॅबिनेट होती त्याला ते आता उपस्थित राहिलेले नाहीत. बहिष्कार टाकलेला आहे त्यांनी. ते सह्याद्री अतिथीगृहामधून निघून गेलेले आहेत. महत्त्वाचं हेच आहे, त्यांनी अजित पवार यांची मात्र भेट घेतल्याची समजते, कारण राज्य सरकारनं जो निर्णय घेतला तो परस्पर घेतला आणि विश्वासात घेतला नाही. त्यामुळं ओबीसी नेत्यांमध्ये एक प्रकारची नाराजी सध्या पाहायला मिळते. मग मंत्री असू देत किंवा आमदार असू देत. त्यामुळे साहजिकच आहे सरकारमध्येच आता 2 गट पडलेले आहेत असं म्हणावं लागेल. कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलेलं होतं की कायद्याच्या चौकटीत बसेल असाच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि जरी कोर्टात कुणी गेलं तरी त्याला काही होणार नाही. मात्र छगन भुजबळ यांनी कोर्टात देखील पुढच्या आठवड्यामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र आज महत्त्वपूर्ण चर्चा कॅबिनेटमध्ये होऊ शकली असती. त्या बैठकीला मात्र ते उपस्थित असणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या विना आता कॅबिनेट पार पडणार आहे. मात्र इतर ओबीसी मंत्री काही भूमिका मांडतात का मुख्यमंत्र्यांच्या समोर हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील आजच्या कॅबिनेटला उपस्थित असतील. एकंदरीतच पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांची नाराजी आताही स्पष्ट दिसते, कारण हरकती आणि सूचना न मागवता परस्पर हा निर्णय घेतला गेल्याची प्रतिक्रिया देखील भुजबळांनी दिली होती. त्यामुळं नाराजी जी आहे ती आता उघड झालेली आहे आणि यातूनच आता राज्य सरकारमध्येच 2 गट पडू शकतात हे मात्र नक्की आहे. विक्रांत.
बरं संदीप, हे झालं राज्य सरकारचं. मात्र आता ओबीसी नेतृत्वामध्ये सुद्धा गट पडतायत का असाही प्रश्न विचारावा लागेल, कारण तिकडे बबनराव तायवाडे म्हणतायत तसं काही ओबीसींचं नुकसान झालेलं नाही. लक्ष्मण हाके आणि भुजबळांची भूमिका वेगळी आहे. अगदी बरोबर आहे. खरं तर ज्यावेळा काल निर्णय झाला, GR लागू करण्याचा निर्णय झालेला होता, त्यानंतर मराठा समाजामध्ये देखील संभ्रम होता की राज्य सरकारनं तोंडाला पानं पुसली आहेत का. सोशल मीडियावर त्या पद्धतीचे मेसेज फिरत होते, व्हायरल होत होते. आणि दुसरीकडे आता बबनराव तायवाडे असतील किंवा हाके असतील, त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाला मोठं काही मिळणार नाही किंवा ओबीसीला धक्का लागणार नाही असं आहे. मात्र दुसरीकडे भुजबळ मात्र म्हणतात की वकिलांशी आम्ही चर्चा चालू केली आहे आणि नेत्यांचे देखील कालपासून फोन येत आहेत. ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांचे प्रमुख जे आहेत ते देखील फोन करतायत. त्यामुळे नक्कीच ओबीसी म्हणजे ओबीसी समाजामध्ये देखील एक दोन मतप्रवाह हे वेगवेगळे पाहायला मिळतात. एकीकडे नागपूरमध्ये आपल्याला माहित आहे साखळी उपोषण ओबीसी समाजाचं अजूनही सुरू आहे. भुजबळांनी देखील म्हटलेलं होतं की लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघतील. त्यामुळे मराठा समाजासाठी जो राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे तो त्या निर्णयाबाबत अजूनही मतप्रवाह आहेत ओबीसी समाजामध्ये, हेच यातून स्पष्ट होत आहे. बरं संदीप, आता भुजबळांच्या नाराजीमधून नेमकं काय दिसतंय? कारण लक्ष्मण हाकेंनी इशारा दिला की आम्ही आता रस्त्यावरची लढाई लढू. भुजबळ रस्त्यावरच्या लढाईची तयारी करतील का मग न्यायालयीन लढाई लढतील का मग दोन्ही लढाया लढल्या जातील आता ओबीसी नेत्यांकडून, काय दिसतंय? नाही, प्रामुख्यानं पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे की वकिलांशी चर्चा चालू आहे. कदाचित मुंबई हायकोर्टातच त्याबाबतची याचिका जी आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये दाखल केली जाऊ शकते, कारण आता सध्या अनंत चतुर्दशी आणि विकेंड असल्यामुळे सुट्ट्यांचा काळ आहे. महत्त्वाचं हेच आहे की वकिलांशी सल्लामसलत करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, कारण अपेक्षित निर्णय नव्हता. ज्यावेळेला 2 दिवसांपूर्वी एक बैठक झालेली होती, छगन भुजबळ देखील त्या बैठकीला उपस्थित होते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट हे याबाबतचे GR काढले जातील. पण भुजबळांच्या म्हणण्यानुसार हेच आहे की हरकती आणि सूचना न मागवता हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे भुजबळ साहजिकच आहे, न्यायालयीन लढाई जी आहे तीच लढू शकतात. रस्त्यावरच्या लढाईचं अजून काही सांगता येत नाही. मात्र वकिलांशी चर्चा करून याचिका जी दाखल केली जाणार ती विचारपूर्वकच केली जाणार आहे, कारण मराठा समाजाला जे दिलेलं आहे म्हणजे कुणबी जी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत त्यालाच प्रामुख्यानं भुजबळांचा विरोध आहे. आणि एखाद्या समाजाची किंवा एखाद्या व्यक्तीची जात कशा पद्धतीनं सरकार बदलू शकतं, सरकारला तो अधिकार नाही. इव्हन उपसमिती जी नेमलेली आहे मंत्र्यांची मराठा आरक्षणासंदर्भात, त्या उपसमितीला देखील कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार नाही असं देखील छगन भुजबळ यांचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळं छगन भुजबळ यांची जी पुढची भूमिका आहे ती नक्कीच न्यायालयीन लढाईची प्रक्रिया असू शकते आणि त्याबाबतची जी याचिका आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये दाखल केली जाईल. त्यानंतर मग पुन्हा आता हा चेंडू जो आहे आरक्षणाचा चेंडू तो पुन्हा एकदा कोर्टातच जाणार आहे असं म्हणता येईल. महत्त्वाचं हेच आहे की एकीकडं राज्य सरकारनं काल जो निर्णय घेतला किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या मान्य केल्या त्या मागण्यानंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे, हे मात्र मान्य करायला हवं. त्याचबरोबर राजकीय नेत्यांमध्ये देखील याबाबतची तीव्र नाराजी आहे. बरं, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.